कोणालाही कळता कामा नये की दादा असे निवृत्तीचे वगैरे विचार करतोय. निश्चितच साहेब, कारण तसं काही झालं तर काय प्रॉब्लेम होतील याची मला कल्पना आहे आणि मीडियापर्यंत सुद्धा ही गोष्ट पोहोचणार नाही याची पूर्ण खबरदारी घेतोय मी. साहेब, आणखी एक, या मीटिंगला तुम्ही स्वतः हजर असावं असं मला वाटतंय. ऑफकोर्स, डेफिनेटली मी सगळ्या मीटिंग्स अटेंड करेन. आत्याबाई आणि जानकीशी वामनदादांचं लई चांगलं पटतं. झालंच तर वाकणीच आहेत त्यांच्या हाताशी. वेळ पडली ना तर वामनदादा सुद्धा आपल्याला भारी पडू शकतो. मग आपण त्यांना घाबरून गप्प बसायचं असं म्हणणं आहे का तुझं? तसं कुठं म्हणाले मी. माझ्याकडे ना एक नामी युक्ती आहे. ती जर का अंमलात आणली ना तर आपली चांदी झालीच म्हणून समजा. चांदी झाली. शब्द तरी नीट वापर. अहो अहिल्याताई, शब्द नाही नीट वापरले तरी चालतील. मी डोकं नीट वापरतीये ना. मी काय सांगते ना ते ऐका. इकडे जानकीला किती घाई झाली बघ तिकडे जायची. अगं म्हणजे आई बाबांना भेटायची घाई झाली असं म्हणतोय मी. तुला काय वाटलं? या बघा, आमच्या चांगुलपणाचा फायदा घेताय तुम्ही लोक. म्हणजे वरून नुसती मिजाशी, पण आतून समधी बुरशी लागली. या बुरशी का का माझ्या सोन्यासारख्या सुगंधाशी असं वागताय तुम्ही? तिने काय वाकडं केलंय तुमचं? आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, हे समजे प्रताप आपल्याच नवऱ्याचे आहेत. मी सुगंधाला बोलवून आणते. शेटिंग लावून झालेलं आहे. निवडणुकीत तिकीट आता मलाच गावणार आहे, कळलं काय? आणि निवडणुकीत तिकीट मला मिळाल्यानंतर कुरकुर न करता माझ्या सभामध्ये यायचं आणि भाषणं टाकायची. लोक हो, परशुराम किल्लेदार तू निवडून द्या असं म्हणायचं, कळलं का नाही? तुला निवडणुकीचं तिकीट मिळणार आहे? कुठल्या बेसिसवर? त्यानं काय असते? दात काढायला काय आले? काय अडाणी समजतो का रे मला? निवडून येईन की नाही निवडून, तेव्हा पहिला हार घालत तू येशील पुढे, कळलं काय? निवडून येणार मी. जा परशू जा. लोकांनी तुझ्या फोटोला हार घालायच्या आधी राजकारण वगैरे सगळं विसरून जा. आता मी सांगते ना तेवढंच बोलायचं बाजाची. फक्त सांग मला सुगंधे, सांग. अगं जाम बोर झालोय मी. मला काहीतरी काम दे ग, काम. कामच सांगते. तर मी जा असं सांगेपर्यंत याच घरात राहायचं. आमचे हे देतील तुझी व्यवस्था लावून. भाऊजी रमावतीला गेले? ते काही हिमालयात गेले नाहीयेत की त्यांना तिथे कोणीही ओळखणार नाही? एव्हाना गावात वाड्यासमोर गर्दी जमा झाली असेल त्यांना पाहायला. भाऊजी गडचिरोलीहून आल्यापासून मीडियावाले, आमदार, सगळी जनता यांना उत्सुकता लागून राहिली असेल की नरसिंह किल्लेदारांचं पुढचं पाऊल काय असेल. आणि या अशा परिस्थितीत जेव्हा त्यांना हे कळेल की त्यांचा नेता राजकारण सोडून चाललाय, तेव्हा काय होईल? निवडणूक जिंकणं तर दूरच राहिलं, डिपॉझिट जप्त होण्याची वेळ येईल त्यांच्यावर. मग मी आता काय करावं असं तुझं म्हणणं आहे? मला असं वाटतं की एक औपचारिक घोषणा करण्यात यावी. यावेळी नरसिंह किल्लेदारांऐवजी अहिल्या किल्लेदार रमावती मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत आणि त्यासाठी नरसिंह भाऊजींचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. नाही, हे शक्य नाही. हे शक्य नसेल ना तर बदनामीची वाट बघत बसा.